नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जानेवारी 2026 मासिक राशीफलामध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीसाठी या महिन्यात ग्रहांचे परिणाम, करिअर किंवा व्यवसायासाठी आर्थिक स्थिती कशी असेल, नातेसंबंध प्रेम कसे असतील, आरोग्य कसे असतील, विद्यार्थ्यांसाठी काय फायदे, शुभ रंग कुठला, शुभ अंक, शुभ दिशा कुठली तुमच्यासाठी, ग्रह उपाय कुठले, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा। आता आपण जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी ग्रहस्थिती। गुरु तृतीय भावात राहील, संवाद कौशल्य वाढवेल, शिक्षण छोटे प्रवास लाभदायी, शनी चौथ्या भावात स्थिर राहील जे की आर्थिक स्थैर्य मिळवून देईल। राहू नवव्या भावात क्रिएटिव्ह काम उंचवण्याचं काम करण्यास प्रवृत्त असेल। आता आपण जाणून घेऊया तुमच्या करिअर किंवा व्यवसायाबाबत। महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जुन्या प्रोजेक्टमध्ये नवीन समाधान मिळेल। 7 ते 15 तारखेत नवीन जबाबदाऱ्या येऊन नेतृत्व क्षमता सिद्ध होऊ शकते। व्यवसाय करण्यासाठी रिटेल, डिजिटल मार्केटिंगसाठी कन्सल्टिंग मध्ये फायदे यावर्षी आहेत, या महिन्यात आहे। पार्टनरशिप मध्ये अधिक निर्णय घेण्यापूर्वी चर्चा व्हायला हवी। आता आपण जाणून घेऊया आर्थिक स्थितीबाबत। 3 ते 10 तारखेत अनपेक्षित इन्कम मिळेल। जुनी रक्कम परत मिळण्याची शक्यता या महिन्यात टाळता यायला हवी। संपत्ती किंवा वाहन खरेदीसाठी हा महिना उत्तम नाही आहे, त्यामुळे या महिन्यात खर्च जो आहे तो टाळायला हवा। आता आपण जाणून घेऊया तुमच्या नातेसंबंधात व प्रेम संदर्भात। विवाहितांसाठी 8 ते 16 तारखेपर्यंत जोडीदाराचा चांगला सपोर्ट दिसून येतोय। सिंगल लोकांसाठी 5 ते 12 तारीख ही नवीन मैत्री घेऊन येऊ शकते, नवीन गर्लफ्रेंड घेऊन येऊ शकते, नवी ओळख नक्की घेऊन येऊ शकते। आता आपण जाणून घेऊयात आरोग्याबाबत। या महिन्यामध्ये तुम्हाला पाठदुखी अथवा कंबरदुखी याचा त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे फार जास्त दगदग या महिन्यामध्ये टाळावी। आता आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी। 5 ते 18 तारखेत अभ्यासात फोकस चांगला ठेवणे गरजेचं। जर आपण 5 ते 18 तारखेपर्यंत फोकस नाही ठेवू शकलो तर आपल्याला हा महिना फेल जाऊ शकतो। आता आपण जाणून घेऊया शुभ रंग, अंक आणि दिशा। तुमच्यासाठी लकी कलर जो आहे तो लाल असणार आहे, लकी नंबर जो आहे तो 9 असणार आहे आणि लकी दिशा जी आहे ती पूर्व उत्तर म्हणजेच ईशान्य असणार आहे। आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी काही उपाय। मंगळवारी लाल फूल गणपतीला तुम्हाला व्हायचं आहे। यथाशक्ती मंदिरामध्ये दान नक्की करावं। रोज अंगारकाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा तरी करायला हवा। गाईला गुळ चपाती खायला द्यायला हवी आणि गाईचं दर्शन हे तुम्ही दर मंगळवारी करायला हवं। ही संपूर्ण माहिती होती आपली वृश्चिक राशीबाबत। आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमची कुठली राशी आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। अथवा माहिती नसल्यास तुम्ही डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ मेन्शन केल्यास आम्ही मोफत तुम्हाला तुमची राशी कळवू। श्री स्वामी समर्थ।